नमस्कार, हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण पाहूयात श्रीराम मंदिर आगाशी विरार इथलं. आजची एकादशी ही ज्येष्ठ वद्य 11 अर्थात योगिनी एकादशी. आगाशी हे एक छोटंसं गाव विरारजवळ वसलेलं आहे. जवळच अर्नाळ्याचा समुद्रकिनारा आहे. थोडासा कोकणचा स्पर्श लावलेलं हे गाव आता झपाट्याने आधुनिकीकरण स्वीकारत आहे. या गावातील एक जुनं घराणं गद्रे यांनी अंदाजे 125 वर्षांपूर्वी गावातच आपल्या स्वतःच्या जागेत श्रीराम मंदिर स्थापन केले. गोपाळ सदाशिव गद्रे तथा नानासाहेब गद्रे यांचा या कामी मुख्य पुढाकार होता. त्यासाठी आधी स्वतःच्याच वाड्यातील जागेत मंदिराची जागा सुनिश्चित केली. मग तिथे शुभमुहूर्त पाहून मेघडंबरीचं बांधकाम केलं. श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या संगमरवरी अत्यंत सुबक मूर्ती राजस्थानातील कारागिराकडून करवून मागवण्यात आल्या. मूर्ती आल्या, परंतु त्या मेघडंबरीपेक्षा थोड्या उंच वाटायला लागल्या. मग त्याची स्थापना गावात इतरत्र करण्यात आली. नानासाहेबांनी पुन्हा नव्याने मूर्ती करवून घेतल्या. चैत्र शुद्ध षष्ठीला त्यांची या मंदिरात वेदमंत्र घोषात वाजत गाजत स्थापना करण्यात आली. तेव्हापासून मंदिरात दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. 9 दिवस नैमित्तिक उपासना, भजन व रामजन्माचं कीर्तन आणि पारण्याला महाप्रसाद असं उत्सवाचं स्वरूप आहे. अलीकडेच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हे करताना मात्र मूळ लाकडी कोरीव खांब आणि जुन्या पद्धतीची मंदिराची संरचना यांची जपणूक करण्यात आली आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. छत कौलारू आहे. चारही बाजूंनी सज्जा आहे. वरच्या मजल्यावर दिवाणखाना आहे. पेशवाई थाटाची अगदी आवर्जून आठवण येते. त्यामुळे मंदिर पाहताना एक वेगळी प्रसन्नता लाभते. गर्दीपासून थोडं दूर शांत जागेत हे मंदिर असल्यामुळे इथे मनाला एक निराळाच संतोष प्राप्त होतो. हे मंदिर गद्रे कुटुंबासाठी आणि समस्त ग्रामस्थांसाठी श्रद्धास्थान आहे. आज इतक्या वर्षानंतरही गद्रे कुटुंबीय अगत्यानं रामनवमी उत्सवासाठी आगाशीला एकत्र येतात. जसं जमेल त्याप्रमाणे आपल्या उत्सवाची परंपरा मोठ्या अगत्यानं जपतात. चैत्राच्या प्रारंभीच या मंदिरात समक्ष जाण्याचा योग आला आणि रामरायांच्या समोर नतमस्तक होताना जाणवलं की खरंच पाठीशी राम आहे. तोच माझ्यासाठी माझा कृष्णसखा आहे. रामासमीप उभी असलेली सीतामाई प्रेमळ नजरेनं आपल्याकडे पाहत आहे आणि मायेचं माहेर आहे असं माझ्या कानापाशी सांगत आहे असंही वाटून गेलं. गद्रे कुटुंबियांचं आदरातिथ्य आणि आपुलकी यांची शिदोरी बरोबर घेऊन परतताना जाणवलं की खरंच हा एकादशीचा संकल्प भगवंताच्या इच्छेनुसारच चालू राहील. रामासमोर बसून श्री विष्णू सहस्रनाम आवर्तन करताना हे पदोपदी जाणवत होतं की आपण फक्त कर्म करत राहायचं आहे. करता करविता तो श्रीरामच आहे. जय जय रघुवीर समर्थ.